प्रचार मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. काय एकंदरीतच मागची कारणं पाहायला मिळतात. एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री पदावरचा हक्क सोडला. नाही, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी, गृहमंत्री अमितजी शहा यांच्या नेतृत्वाखाली आज या राज्यामध्ये विधानसभा निवडणूक लढवली गेली आणि महत्वाचं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा चेहरा या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मोठ्या पद्धतीनं चालला. कारण एक कॉमन मॅन कशा पद्धतीनं राज्य करू शकतो आणि सर्वसामान्यांच्या विषयी असणारी आस्था, समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना, यामुळेचा हा विजय असं म्हणलं तर चुकीचं ठरत नाही. आणि असं असताना मग सन्माननीय पंतप्रधान जो काही निर्णय घेतील तो मान्य असं त्यांनी काल जाहीरपणे सांगितलेला आहे. त्यामुळे लवकरच आता सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झालेला आहे. आजच मला वाटते स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तिघेही दिल्लीला चाललेले. आणि दिल्लीच्या आमच्या नेत्यांचा निर्णय आल्यानंतर, एनडीएच्या नेत्यांचा निर्णय आल्यानंतर सत्ता ही स्थापन होईल याची मला खात्री आहे. शिवसेनेला किती मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे? यामध्ये आपलं देखील नाव चर्चेत आहे कोल्हापूर मंत्रिपदासाठी. नाही, शिवसेनेला मंत्रिपद किती मिळणार हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना माहितीच आहे, पण एकंदरीत पाहिलं तर संख्याबळावर हे सर्व आधारित असतं आणि म्हणून आम्हाला देखील 2 नंबरची मंत्रिपद यात मिळतील अशी मला खात्री आहे. माझ्या नावाच्या बाबतीत जर बोललात तर 1986 पासून ज्या वेळेला शिवसेना स्थापन झाली त्यावेळेपासून मी शिवसेने, आणि मग इतर जे आज आमचे आमदार निवडून आलेले आहेत ते अलीकडच्या 10 वर्षातली सर्व, या ठिकाणी जास्तीत 15 वर्षातले सर्वजण आहेत. मी 38 वर्ष शिवसेनेतून काम केलंय आणि ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी ही भूमिका घेतली की शिवसेना प्रमुखांच्या विचारासोबत राहायचं आणि बीजेपीला जाऊन बीजेपी बरोबर सत्ता स्थापन करायची, त्यावेळेस सर्वात पहिला या ठिकाणी मी पाठिंबा देणारा एक कार्यकर्ता. आणि त्यानंतर गेले 2.5 वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्षाचं धोरण राबवत विविध विरोधाला सामोरं जा आम्ही यशस्वी कसं आहोत, आम्ही बरोबर कसं आहोत, हे सातत्यानं माझी भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि शहरातलं कधी जर आपण पाहिलं तर शहरातल्या चळवळी असतात, शहरातील जे उठाव असतात, शहरातल्या ज्या गोष्टी असतात त्याचा परिणाम जिल्ह्यावर होत असतो आणि त्यामुळे शहरात मी सर्व करण्यात यशस्वी झालो. सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या शाश्वत विकास परिषद असेल, लाडक्या बहिणींचा कार्यक्रम असेल, या ठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे असतील, यासह अनेक कार्यक्रम या ठिकाणी करण्यात मी यशस्वी झालो आणि त्याचा जिल्ह्यावर परिणाम झाला. आणि म्हणून एकंदरीत सन्माननीय मुख्यमंत्री याचा विचार करतील, कारण केडर मधला कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी एकटाच काम करतोय आणि म्हणून मला खात्री आहे की ते मला मंत्रिमंडळाची जबाबदारी देतील. शिंदे साहेबांना केंद्रात मंत्रिपद देऊन राज्यात उपमुख्यमंत्रीपद दादा भुसे किंवा श्रीकांत शिंदे यांना देण्याचा एक प्रस्ताव भाजपकडून येतो, त्या संदर्भात नाही, या बाबतीत मला काय माहिती नाही, कारण मी कालच मध्यरात्री म्हणजे परवा दिवशी मध्यरात्री कोल्हापुरात आलो. त्यानंतर काल दिवसभरातल्या घडामोडी आम्हाला माहिती नाहीत. मी आज किंवा उद्या सकाळी जाणार आहे, त्यानंतर मला ही गोष्ट लक्षात येईल. रखडलेली कोल्हापूरचे प्रश्न आहेत केव्हापासून? निश्चितपणे मी माझी निवडणूक पूर्णतः विकासावर नेलेली आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्या विरोधकांच्याकडे माझ्या विरोधात बोलण्यासाठी काही नव्हतं, म्हणून वाटेल त्या टीका माझ्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्यात आल्या. आणि मग आज माझी जी भूमिका आहे, मी गेल्या 2.5 वर्षामध्ये आमदार नसताना देखील सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी माझे असणारे जिव्हाळ्याचे संबंध, तर ते मी उपयोगात आणत मोठ्या प्रमाणात निधी आणला, कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. आज तर मी आमदार आहे, सत्तेतला आमदार आहे, म्हणून मी जे जे प्रश्न निवडणुकीत मांडलेले आहेत, म्हणजे केलेला विकास मी सांगतो आणि पुढे काय मला करायचं सांगतो. आणि पुढे जे मी सांगितलंय, शहराचा हद्दवाढीचा विषय असेल, खंडपीठचा विषय असेल, IT पार्कचा विषय असेल, आज शहर हे पूर्ण म्हणजे 1972 साली शहराची हद्द म्हणजे नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झालं, पण हद्दवाढ 1 इंच देखील वाढली नाही. आज अनेक शहरात समस्या आहेत, ट्रॅफिक सिस्टीम या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर पुढच्या काळामध्ये मला प्रचंड काम आहे आणि ते मी निश्चितपणे या शहराला करून टाकतो. इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे, कसं बघताय? सहकारातलं समीकरण कसं? एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पहिल्यापासून माझ्याकडे येत असता मी पहिल्यांदाच म्हणतो होतो 10 पैकी 10 आमदार हे शिवसेनेचे येणार आहे, म्हणजे महायुतीचे येणार आहे. कारण हे चित्र होतं, लाडक्या बहिणींचा जो प्रतिसाद होता प्रत्येक ठिकाणी आम्हाला दिसत होता
आणि त्याचबरोबर हिंदुत्व देखील या ठिकाणी जे लोकसभेला जी मतदान आमच्या विरोधात झालं त्यामुळे हिंदू देखील एकवटले होते. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हिंदू एकवटल्यावर काय होऊ शकतं या निवडणुकीतून आपल्याला दिसलेलं आणि लाडक्या बहिणींचा देखील आशीर्वाद मिळाला. आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोककल्याणकारी विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे मी पहिल्यापासून म्हणत होतो की 10च्या 10 आमचे विधानसभा सदस्य या ठिकाणी निवडून आले, ते झालं. महाविकास आघाडीला जे काय पराभवाचा सामना करावा लागला, यानंतर आता ठाकरे गट स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची सूचक इशारा जो तो अंबादास दानवे यांनी दिलेला आहे. कसं बघताय त्यांच्या वक्तव्याकडे? त्यांच्या वक्तव्याला काही जास्त फारसं सिरियस घेण्यासारखं काहीच नाही. कधी काय करत आहेत आता त्यांनी त्यांची स्वतःची माती करून घेतली असं म्हणलं चुकीच ठरणार. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर नैसर्गिक दावा आता शिवसेनेचा असणार. कशी यापुढची मोर्चेबांधणी असणार आहे पालकमंत्री? निश्चितच एक लक्षात घ्या, शिवसेनेचा एक खासदार आला या ठिकाणी, शिवसेनेचे 3 आमदार, एक आम्हाला सपोर्टेड आमदार आणि दुसरा पण एक सपोर्टेड आमदार, म्हणजे 5 आमदार शिवसेनेचे आहेत आणि एक खासदार या ठिकाणी. आणि मग असताना नैसर्गिक आहे, ज्याची संख्या जास्त त्याचा पालकमंत्री होईल. आणि निश्चितपणे आम्ही देखील आता चौथी टर्म आहे आमची. मी 3 टर्म आहे, तिसरी टर्म आहे, 5 वर्ष मंत्री दर्जा आहे. मला राज्य मंडळाचं मी काम बघितलेलं आहे, मित्रा या संस्थेचं काम बघितलं आहे, जी महाराष्ट्रासाठी थिंक टँक म्हणून काम करते. आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे या जिल्ह्याचं पालकमंत्रीपदी आमच्याकडेच राहील. साहेब, खरं तर तुम्ही उठाव केला ते महाविकास आघाडीमधून शिवसेना बाहेर पडावी यासाठी तुम्ही केला होता उठाव. मात्र आता जे काही वक्तव्य आहेत महाविकास आघाडीमधून बाहेर पडायचं आणि स्वबळावर जायचं, मग तुम्ही पूर्वी जी मागणी करत होता हे पूर्वी केलं असतं तर हे जे काय फटाफटीचं राजकारण झालं ते झालं नसतं वाटतंय का तुम्हाला? एक लक्षात घ्या, शिवसेना प्रमुखांचे काही विचार होते, त्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे हिंदुत्व. आणि दुसरा विचार असा होता की कधी काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी सोबत जायचं नाही. एक लक्षात घ्या, शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुडवले म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. आणि त्याच्या अगोदर आम्ही 2-3 वेळा सांगितलं पण होतं की हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाहीये, कारण मॅन्डेट जो होता तो शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचा होता. असं असताना जर तुम्ही दुसऱ्या पक्षाशी युती करत असाल ज्यांना, जे शिवसेना प्रमुखांना कधीच आवडले नाही, आणि मग ते त्यांनी केलं. आणि मुळात म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही आहे, शिवसेना प्रमुखांनी आपल्या घरामध्ये कधीही अशा पद्धतीची पदं ठेवली नाही. मग यांना एवढी का गडबड होती? आणि मग स्वतःची माती करून मी म्हणतोय ना, हे पुत्र हट्टापोटी सगळं झालेलं आहे. आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा आणलं सीएम उद्धवजी म्हणून. काय करत होती, एक कर्तबगार नेता एकनाथ शिंदेच्या स्वरूपात त्या ठिकाणी काम करत होता, त्यांना पुढे करायला पाहिजे होतं. त्यांना केलं असतं तर शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढली दिसली असती, ठाकरे घराण्याचं नाव आहे तसं दिसलं असतं आणि रिमोट कंट्रोल म्हणून त्यांनी वापरायचं होतं. आणि हे आम्ही कधी मान्य केलं. आजही आम्ही कुठं ठाकरे घराण्याशी काय बोलतोय, पण अशा पद्धतीने जर निर्णय चुकत असतील, शिवसेना प्रमुखांना आम्ही दैवतच म्हणतोय, पण शिवसेना प्रमुखांचे पुत्र त्यांच्या पुत्रा हट्टापोटी असे काही निर्णय घेत असतील तर यामुळे शिवसेना संपल्यात, त्यांची संपली शिवसेना. आज शिवसेना ही आम्ही आहे, शिवसेनेला आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आमचा निर्णयच योग्य होता असंच म्हटलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरीकडे महाविकास आघाडीचा पराभव शरद पवार गट आहे मोठं आंदोलन करतात. ठाकरे गट या आंदोलनामध्ये सहभागी. बघा, मी कालच कधी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की सुप्रीम कोर्टानं यांना फटकारलेलं आहे. तुम्ही निवडून आला की ईव्हीएम चांगलं आणि तुम्ही हारला की ईव्हीएम चुकीचं. म्हणजे काय तुम्ही कशाला लोकांना पळत काढता? तुम्ही या ठिकाणी निवडणूक हारणार आहात आणि म्हणून हारलेला आहात म्हणून तर हे अशा पद्धतीचे बेछूट आरोप तुमच्याकडून होतात. तर म्हणजे हे जनतेला आवडत नाही. विकासावर बोललं पाहिजे, त्यांनी काय केलं हे बोललं पाहिजे आणि मग निवडणुका लढल्या पाहिजेत. एक तर विकास काय करायचं नाही, 2.5 वर्ष ऑनलाईन सत्ता चालवली, लोकांचे हाल झाले राज्यामध्ये. आणि मग असं असताना लोकांनी त्याच वेळी ठरवलं होतं की या ठिकाणी अशा बिनकामाच्या लोकांना परत निवडून द्यायचं नाही. लोकसभेमध्ये त्यांनी निगेटिव्ह सेट केला, संविधानाच्या बाबतीत असेल, मुस्लिम समाजाच्या विरोधातल्या कायद्यात असेल, त्यामुळे त्याला तेवढे मोठ्या प्रमाणात आणि हिंदू त्यावेळी बेसावत होते. आता ह्या वेळेला मी मगाशी जसं म्हटलं त्यावेळेला हिंदू एकजूट झाल्यानंतर एक आहे तो सेफ आहे, बटेंगे तो कटेंगे हा जो नारा दिला गेला आणि लाडक्या होईल, या माध्यमातून आज हिंदूंची ताकद या देशानं बघितली, या राज्यानं बघितली आहे ना. आणि त्यामुळं या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. सत्ता आली की आपण काम करायचं असतं. ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले त्याचे प्रश्न सोडवायचे असतात.
कोरोनाच्या काळामध्ये देखील ऑनलाईन गव्हर्नमेंट म्हणजे इतर वेळेला पण तुम्ही मंत्रालयात किती वेळा गेला. आता या सगळ्या गोष्टी म्हणजे विचार करण्याच्या पलीकडच्या आहेत. पण निश्चितपणे आमच्या सरकारच्या बाबतीत मतदार समाधानी आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय झाला. दादा मुख्यमंत्री पदाबाबत शिंदे साहेबांनी जी काल भूमिका मांडली त्यानंतर आज राज्यभरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पाहिजे असे बॅनर पाहायला मिळत आहेत. जनमानसात कुठेतरी मुख्यमंत्री शिंदे अजूनही मुख्यमंत्री पाहिजे असं पाहायला मिळते. कसं बघताय? मुख्यमंत्री शिंदेसारखा मुख्यमंत्री या राज्यानं पहिल्यांदा पाहिलेला आहे. आता आज तुम्ही जर बघितलं असाल तर कुठला पक्ष किंवा आमचा पक्षांची ही चळवळ सुरू नाही आहे, तर सर्वसामान्य जनतेतून त्यांच्याविषयी एक वेगळं प्रेम आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची चळवळ आहे. शेवटी निर्णय हा एनडीएचे नेते घेतील. त्यांचे प्रश्न कोल्हापूरमध्ये मोठे गंभीर आहेत. आता सुरुवातीला आमदार झाल्यानंतर रस्त्याचा प्रश्न कसा मार्गी काढणार, आज कधीपासून हे सर्व कामं सुरू होणार? नाही, एक लक्षात घ्या, रस्त्याची 100 कोटी रस्त्याची टेंडर लागले आहेत, वर्क ऑर्डर देखील मिळालेली आहे. आता सत्ता स्थापनेनंतर मी आढावा बैठक घेणार आहे आणि त्या रस्त्याच्या कामांना गती कशी येईल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. एक तर हा झाला 100 कोटीचा विषय. बाकी नगरोत्थानच्या माध्यमातून जवळपास 51 कोटी रुपयाची इतर काम गल्लीबोळातली सुरू आहेत, जेणेकरून सर्वसामान्यांना रस्त्याला अडचणीला सामोरं जावं लागते, ही देखील पूर्ण होतील. आणि ह्या एप्रिल मेच्या दरम्यान शहरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत सुधारलेली आपल्याला दिसेल. यासोबतच जयंती नाल्याचं पाणी त्याचा ओव्हरफ्लो होत आहे. महिला मिश्रित पाणी थेट नदीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे पंचगंगेच्या प्रदूषणामध्ये वाढ होऊ लागली. काय सांगाल, हे कधीपर्यंत थांबेल? पंचगंगेच्या प्रदूषणाबाबत पंचगंगेचा डीपीआर तयार आहे, अंतिम टप्प्यात आहे. 750 कोटी रुपये त्याला आपण देत आहोत आणि त्यामुळं हे आता काम सुरू होणार आहे लवकर. तर म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. पूर्वी पार या काँग्रेसच्या राज्यामध्ये 15-15, 20-20 वर्ष त्यांनी सत्ता भोगलेली आहे आणि त्यावेळेस हे व्हायला पाहिजे होतं. आता आम्ही त्याकडे लक्ष घातलंय. गेल्या शिंदे साहेबांच्या टर्म मध्ये आम्ही पंचगंगा प्रदूषणाचा डीपीआर केलेला आहे आणि लवकरच सुरुवात होईल.